नमस्कार. सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी मित्र आणि पालकांचं सुरुवातीला मी स्वागत करतो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील प्रकरण क्रमांक 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 सुरू केलेला आहे. त्या प्रकरणाची सुरुवात करताना रिप्रोडक्शन ही जी लाईफ प्रोसेस आहे ती लाईफ प्रोसेस आपण पाहायला लागलेलो आहे. रिप्रोडक्शनचे दोन प्रकार, असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन यांची सुरुवातीला आपण माहिती घेतली. त्यापैकी असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सजीवांमध्ये होणारं असेक्सुअल रिप्रोडक्शन याची सुरुवात आपण केलेली आहे. Asexual reproduction in unicellular organism या पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या 2 पद्धती अभ्यासल्या. त्या पद्धती अशा होत्या, एक म्हणजे बायनरी फ्युजन, ज्याला द्विविभाजन असं म्हणतात. एका पेशीचं 2 पेशीत विभाजन, when one cell is divided into 2 parts, 2 cells, that is binary fusion. अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना या तिन्ही प्राण्यांमध्ये, तिन्ही सजीवांमध्ये होणारं बायनरी फ्युजन आपण पाहिलं. हे फेवरेबल कंडिशनला. त्याच्यानंतर मल्टिपल फ्युजन ही दुसरी पद्धत आपण अभ्यासली. अमिबासारख्या एकपेशीय युनिसेल्युलर प्रोटिस्ट मध्ये ॲडव्हर्स कंडिशन असताना मल्टिपल फ्युजन कशा पद्धतीनं होतं याची माहिती आकृतीच्या साहाय्याने, डायग्रामच्या साहाय्याने मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. आणि शेवटी त्याच्यामध्ये एक प्रश्न यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आहे. तो प्रश्न घेऊन आपण पुढची पद्धत बघणार आहे. प्रश्न असा आहे, डज द पॅरेंट सेल एक्झिस्ट आफ्टर असेक्सुअल रिप्रोडक्शन, that is fission? The answer is no. जेव्हा द्विविभाजन किंवा बहुविभाजन होतं, बायनरी किंवा मल्टिपल फ्युजन होतं, तेव्हा पॅरेंट सेलचं अस्तित्व राहतं का? तर नाही. पॅरेंट सेलचं अस्तित्व राहत नाही. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. यानंतर आपण पाहणार आहे तिसरी पद्धत, ती म्हणजे बडिंग, ज्याला म्हणतात कलिकायन. बडिंग मध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, कलिकायन हे जे आहे ते किण्व पेशीमध्ये होतं आणि किण्व पेशी म्हणजेच ईस्ट सेल ही आपण रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या आपल्या खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच वेळा वापरतो. जे काही बेकरी प्रोडक्ट्स आपण घरी बनवतो, खातो, त्याच्यामध्ये ईस्ट सेल वापरली जाते. तर या संबंधीची एक ॲक्टिव्हिटी पुस्तकामध्ये आहे, टेक्स्टबुकमध्ये आपल्याला सुरुवातीलाच बघायला मिळते. ती म्हणजे
सुरुवातीला मार्केटमधून, बाजारातून, आपण बेकरीतून हे ड्राय इस्ट मिळतं ते आणायचं आहे. त्याच्यामध्ये अंदाजे 50 ml गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घालायचं आहे आणि अंदाजे 10 ग्रॅम इतका साखर त्याच्यामध्ये मिसळून ते मिश्रण 1 तासभर ठेवलं तर तासाभरानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ईस्ट सेल बघायला मिळते. याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने करायची ते बघूया. ब्रिंग द ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट. मार्केटमधून ही ड्राय ईस्ट पावडर आणा. टेक 50 ml lukewarm water in a conical flask. एका कोनिकल फ्लास्क मध्ये, एका चमचे पात्रामध्ये, शंकू पात्रामध्ये 50 ml पाणी घ्या. Add 5 ग्रॅम ऑफ active dry yeast powder and 10 gram table sugar to that water and mix well the mixture. यामध्ये कोमट पाण्यामध्ये ड्राय ईस्ट घातलेला आहे, 10 ग्रॅम साखर अंदाजे त्याच्यामध्ये घातलेले आहे. हे चांगल्या पद्धतीनं मिसळलेलं आहे. उबदार अशा पाण्यामध्ये, फेवरेबल अशा कंडिशन मध्ये हा ईस्ट त्या ठिकाणी वाढतोय आणि त्यानंतर कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस अँड आफ्टर एन आवर टेक अ ड्रॉप ऑफ मिक्सचर ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. या पाण्याचा एक थेंब एका स्वच्छ अशा काचपट्टीवर घ्यायचा आहे आणि ती काचपट्टी पाण्याच्या थेंबावर ग्लास स्लाइड त्या ठिकाणी लावून आपण ती कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायची आहे. ऑब्झर्व इट अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. जेव्हा आपण ही काचपट्टी संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली बघू तेव्हा आपल्याला या ठिकाणी ईस्ट सेल डिवाइड झालेले दिसतील. You will see the yeast cells performing budding, that is a small bud coming out of a many parent cell. त्या किंब पेशीमध्ये आपल्याला सेल डिव्हिजन होताना दिसेल, पेशी विभाजन होताना दिसेल आणि बऱ्याचशा जनक पेशींचं या ठिकाणी बडिंग झालेलं म्हणजेच कलिकायन झालेलं, मुकुलायन झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. Asexual reproduction occur by budding in is a multicellular fungus. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होते आणि अशा ज्या किंब पेशी आहेत, ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाई बाय मायटोटिक डिव्हिजन सो एज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. किंब पेशी या कलिकायन पद्धतीनं प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनानं आपल्याला या ठिकाणी 2 नवजात केंद्रक तयार करत असताना दिसेल. हे जे विभाजन होत आहे हे विभाजन मायटोटिक डिव्हिजन होतं, सूत्री विभाजन होतं आणि सूत्री विभाजनाने या ठिकाणी 2 कलिका, 2 किण्व पेशी या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसते. This yeast cell is called parent cell. A small bulge appears on the surface of the parent cell. This bulge is actually a bud
one of the two daughter nuclei enters in this bud. जी काही जनक पेशी आहे, जनक किण्व पेशी आहे, त्या जनक किण्व पेशीवर सुरुवातीला एक बल्जिंग येईल. बल्जिंग म्हणजे एक फुगवटा येईल. हा फुगवटा आल्यानंतर त्या जनक पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रकाचं विभाजन अगोदरच झालेलं आहे. पेशीद्रव विभागलेला आहे आणि this bulge is actually a bud. One of the two nuclei, daughter nuclei, enters the bud. केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर त्याचा जो डॉटर न्यूक्लियाई तयार झालेला आहे, नवजात केंद्रक जे तयार झालेलं आहे, ते नवजात केंद्रक हळूहळू त्या बल्जकडे, त्या फुगवट्याकडे सरकतं. एक केंद्रक थोडा पेशीद्रव त्या फुगवट्याकडे, त्या ठिकाणी त्या कलिकेकडे, त्या मुकुलाकडे जाताना दिसतोय. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लाईव्ह independently as a daughter is cell. हळूहळू जसजशी त्याची वाढ होत जाते तसं तो कलिका जो आहे, तो फुगवटा आहे, तो फुगवटा वाढत जातो आणि काही दिवसानंतर पूर्ण वाढ झाल्यानंतर तो आपलं स्वतंत्र जीवन जगायला लागतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, आकृतीमध्ये जर बघितलं आपण, हा आहे पॅरेंट ईस्ट सेल. या पॅरेंट ईस्ट सेल मध्ये या ठिकाणी हा न्यूक्लियस दिसतोय आणि हा सायटोप्लाझम आहे. सुरुवातीला या सेलला, या ईस्ट सेलला एक बल्जिंग इथं आलेलं दिसेल. बल्जिंग आल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस डिवाइड होतो. डिवाइड झालेला न्यूक्लियस जो आहे, त्याचा एक तुकडा हा बल्जिंग कडे सरकायला लागतो आणि दुसऱ्या पुढच्या स्टेज मध्ये आपण जर बघितलं तर दोन न्यूक्लियाय जे तयार झाले, त्यातला एक न्यूक्लियाय हा बड मध्ये जातो आणि दुसरा राहतो तो पॅरेंट सेल मध्ये राहतो. त्यानंतर पुढच्या स्टेज मध्ये जर आपण पाहिलं तर दोन पेशी वेगळ्या झाल्याचे दिसतात. प्रत्येक पेशीमध्ये एक न्यूक्लियस सायटोप्लाझम, दुसरा न्यूक्लियस सायटोप्लाझम, अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या सेल या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि त्या ठिकाणी पुढच्या स्टेज मध्ये आपल्याला डॉटर ईस्ट या ठिकाणी वेगवेगळे झाल्याचे दिसतात. म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये ज्या तीन पद्धती आपण पाहतोय, पैकी पहिली बायनरी फ्युजन, दुसरी मल्टिपल फ्युजन, तिसरी बडिंग, ज्याला कलिकाईन म्हटलं, ही पद्धत आता आपण बघितली. म्हणजे एकपेशीय सजीवांच्या मध्ये असणाऱ्या तीन पद्धती, अलैंगिक प्रजननाच्या तीन पद्धती आपण पाहिल्या. त्याच्यानंतर आता बघूया पुढचा प्रकार, तो म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये, बहुपेशीय सजीवांच्या मध्ये होणारं अलैंगिक प्रजनन. यामध्ये साधारण 5 पद्धती आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. देयर आर 5 टाइप्स. त्यापैकी पहिली आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरी आहे रिजनरेशन, तिसरी आहे बडिंग, चौथी आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अँड लास्ट वन इज स्पोर फॉर्मेशन. एक एक पद्धत आपण बघत जाऊया. पहिली पद्धत आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन याला मराठीमध्ये म्हणतात खंडीभवन. खंड म्हणजे फ्रॅगमेंट, एखाद्या सजीवाचं खंडांमध्ये, तुकड्यांमध्ये विभाजन होणं, याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कोणत्या सजीवामध्ये होतं बघूया. फ्रॅगमेंटेशन, दिस इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बहुपेशी सजीवांमध्ये होणारा हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन
The body of parent organism breaks up into many fragments and each fragment starts to live as an independent new organism. या प्रजननामध्ये सजीवांच्या शरीराचे फ्रॅगमेंट होतात, तुकडे होतात आणि यातील प्रत्येक तुकडा, ईच फ्रॅगमेंट हा स्वतंत्र जीवन जगायला लागतो, एक नवीन जीव म्हणून जन्माला येतो, जगायला लागतो. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन algae like Spirogyra and sponges like Cycon. अशा पद्धतीचं अलैंगिक प्रजनन कोणत्या सजीवामध्ये होतं? तर स्पायरोगायरा सारखी शैवाळ की जी पाण्यामध्ये आपण बघतो तंतुमय असतात त्यांच्यामध्ये, त्याचबरोबर सायकॉन सारखे स्पॉन्ज, या स्पॉन्जमध्ये आपल्याला हे फ्रॅगमेंटेशन झाल्याचे दिसेल. साधारणपणे स्पेशली आपण स्पायरोगायराचा विचार केला तर स्पायरोगायरामध्ये हे तुकडे कसे होतात बघूया. Whenever there is a plenty of water and nutrients are available in Spirogyra, its fragments grow up very fast and break up into many small fragments. जेव्हा अन्न आणि पाण्याचा पुरवठा स्पायरोगायराला मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा त्याची वाढ झपाट्याने होते आणि तेव्हा त्याच्या शरीराचे तुकडे होतात. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. प्रत्येक तुकडा, प्रत्येक फ्रॅगमेंट, खंड हा वाढत जातो आणि एक नवीन तंतू म्हणून उदयाला येतो आणि नवीन जीवन तो जगायला लागतो. स्पायरोगायराच्या बाबतीत अशा पद्धतीने फ्रॅगमेंटेशन होतं. If the body of Cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develop into new Cycon. जर सायकॉन सारख्या स्पंजाची बॉडी, त्याचं शरीर हे जर ऍक्सिडेंटली कट झालं, त्याचे तुकडे झाले, तर प्रत्येक तुकडा सायकॉनचा सुद्धा असेक्सुअली डिवाइड झालेला असतो आणि त्याच्यामुळं तो प्रत्येक तुकडा नवीन जीवन जगायला लागतो. ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये काय होतं तर सजीवाच्या शरीराचं, ऑर्गॅनिझमच्या शरीराचं फ्रॅगमेंट पडतात, तुकडे पडतात, प्रत्येक तुकडा नवीन जीवन जगायला लागतो. यानंतर बघूया पुढची पद्धत, दॅट इज रिजनरेशन. याला पुनर्जनन असं म्हणतात. पुनर्जन्म म्हणजे पुन्हा जन्म घेणे. म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीराचे तुकडे पडले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन शरीर निर्माण करण्याची क्षमता काही सजीवांच्या शरीराच्या अंगी असते. आणि ही जी क्षमता आहे, ही जी ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीला रिजनरेशन असं म्हणतात. आपण रोजच्या व्यवहारामध्ये पाहतो की घरामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला तुटलेल्या शेपटीची पाल बघायला मिळते. ही तुटलेली शेपटीची पाल कशी असते तर कशामध्ये तरी सापडून त्याची पाल, त्याची शेपूट तुटलेली असते आणि काही दिवसानंतर ही पाल, आपली तुटलेली शेपूट राहिलेल्या तुकड्यापासून पुन्हा निर्मिती करते. म्हणजेच पाल आपल्या राहिलेल्या शेपटीच्या तुकड्यावरून संपूर्ण शेपटी तयार करते, म्हणजेच रिजनरेशन करते. अशाच पद्धतीनं रिजनरेशन आणखी काही प्राण्यांमध्ये होतं, बघूया. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेक अप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन एमर्जन्सी. एमर्जन्सीच्या वेळा बऱ्याच वेळा त्याची, या पालीची, वॉल लिझार्डची त्या ठिकाणी आपल्याला शेपूट तुटलेली बघायला मिळते. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. काही कालावधीनंतर पुन्हा त्याची शेपूट आल्याचं
आपण पाहतो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हा जो प्रकार आहे त्याला मर्यादित पुनर्जनन असं म्हणतात. However, under certain situation, an animal planaria breaks up its body into two parts, and thereafter each part separate remaining part of the body, and two new planaria are formed. प्लॅनेरियाच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीनं प्लॅनेरियाचं शरीर जर काही तुकड्यांमध्ये ब्रेक झालं तर त्या ब्रेक झालेल्या प्रत्येक तुकड्यापासून तो प्लॅनेरिया उरलेलं शरीर निर्माण करतो. आणि ही जी पद्धत आहे प्लॅनेरियामध्ये किंवा पालीच्या शरीरामध्ये त्याला म्हणलेलं आहे पुनर्जनन किंवा रिजनरेशन असं म्हणतात. ही पण पद्धत ही अतिशय सोपी आहे आणि बरेचसे म्हणण्यापेक्षा काही सजीव रिजनरेशन या पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. तिसरी पद्धत आपण बघणार आहे ती म्हणजे बडिंग. बडिंग मुकुल आहे. यामध्ये हायड्रा सारख्या प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्याला हे बडिंग होताना दिसेल. आता याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर हायड्रा प्राण्याच्या शरीरावरती एक फुगवटा येतो, एक बल्जिंग येतं, एक मुकुल येतो, तो वाढत जातो आणि वाढत गेल्यानंतर त्याच्यापासून नवीन हायड्रा तयार होतो. आणि अशा पद्धतीनं एखाद्या सजीवाच्या शरीरावर बड तयार होणं, मुकुल तयार होणं आणि त्या मुकुलापासून नवीन सजीव तयार होणं याला बडिंग प्रोसेस, बडिंग असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. बघूया. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन a specific part of its body and outgrowth is formed by a repeated division of regenerative cells of body wall. विशिष्ट परिस्थितीमध्ये हायड्रा प्राण्याच्या शरीरावरती त्याचे जे शरीर आहे त्या शरीरावरील ज्या पेशी आहेत त्या पेशींचं आपल्याला या ठिकाणी प्रजनन, सेल डिव्हिजन झाल्याचं दिसेल. आणि सेल डिव्हिजन झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला एक आउटग्रोथ, एक फुगवटा आल्याचं दिसेल. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज अ बर्ड. हा जो फुगवटा आहे त्या फुगवट्याला मुकुल असं म्हणतात. आणि हा मुकुल, हा बड वाढत जातोय. बड ग्रोज अप progressively and finally form a small hydra. हळूहळू त्याची वाढ होत जाते आणि तो एक स्मॉल हायड्रा म्हणून जन्म घेतो. डर्मल लेयर and digestive cavity of the budding hydra are a continuity with those of parent hydra. वाढत असणाऱ्या हायड्राचं जो न्यूवन हायड्रा आहे त्या वाढत असणाऱ्या हायड्राचं शरीरस्तर आणि पचनगुहा ही जनक हायड्राशी जोडलेली असते. आणि त्यामुळे याला जे काही न्यूट्रिशन मिळणार आहे, पोषण मिळणार आहे ते जनक हायड्रापासून मिळत असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला parent hydra supplies nutrition to the budding hydra. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life. When it grows up and becomes able to lead an independent life. Budding hydra जो वाढीव हायड्रा आहे तो जनक हायड्रा पासून, पॅरेंट सेल पासून न्यूट्रिशन घेतो आणि स्वतःची ग्रोथ, स्वतःची जी वाढ आहे ती वाढ करतो. अशा पद्धतीनं एखाद्या सजीवाच्या शरीरावरती बड निर्माण होणं, त्याच्यापासून तो बड वाढत जाऊन त्या पद्धतीनं नवीन सजीव
निर्माण होऊ शकतो, याला म्हणतात बडी. चौथी पद्धत आहे ती म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, ज्याला मराठीमध्ये म्हणतात शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन हे शाकीय प्रजनन जर आपण बघितलं तर वनस्पतीतले काही अवयव, पान, मूळ, खोड असे अवयव त्यांच्या शरीरातील असणाऱ्या बडवरून निर्माण होणाऱ्या मुकुलावरून नवीन वनस्पती निर्माण करू शकतात. या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय की पानपुटी वनस्पती आहे ब्रायोफायटम. याच्या पानांच्या कडांवर मुकुल निर्माण होतो आणि त्या मुकुलापासून नवीन वनस्पती निर्माण होऊ शकते. या ठिकाणी आपल्याला स्वीट पोटॅटो दिसतोय, रताळी. रताळीचं जे मूळ आहे, जे रूट आहे, याच्यापासून नवीन वनस्पती निर्माण होऊ शकते. हे पोटॅटो आहे, बटाटा आहे, याच्या खोडापासून या ठिकाणी आपल्याला नवीन वनस्पती निर्माण होताना दिसते. म्हणजे वनस्पतीच्या अवयवांपासून नवीन जीवाची निर्मिती या ठिकाणी झाल्याची दिसते. ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे, या मेथडला म्हणतात व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, शाकीय प्रजनन. याच्यामध्ये जर बघितलं आपण reproduction in plants with the help of vegetative part like root, stem, leaf and bud, it is called as vegetative reproduction. ही डेफिनेशन आहे. Vegetative reproduction, vegetative propagation in the potato is performed with the help of eyes present on the tubers, whereas in the bryophyllum it is performed with the help of bud present on the leaf margin. त्या ठिकाणी जर आपण ब्रायोफायलमला बघितलं तर त्याच्या लीफ मार्जिनला, पानांच्या कडांवर त्या ठिकाणी बड निर्माण होतो. जर आपण बटाट्याला बघितलं तर त्या बटाट्यावरती असणारे जे मुकुल आहेत, आईज आहेत, त्याला डोळा म्हणतो आपण, त्या डोळ्यांच्या मधून मुकुल फुटतो आणि नवीन वनस्पतीची निर्मिती या ठिकाणी झाल्याचे दिसते. Vegetative propagation occurs with the help of bud present on nodes. काहींच्या मध्ये जर आपण उसासारखं वनस्पती बघितली, ज्वारी बाजरीसारखी वनस्पती बघितली, तर त्याच्या नोडवरती, त्याच्या पेरांपासून, त्याच्या डोळ्यांपासून, पेरावर असणाऱ्या डोळ्यांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते. हा चौथा प्रकार. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे स्पोर फॉर्मेशन, ज्याला म्हणतात बीजाणू निर्मिती. स्पोर म्हणजे बीजाणू. बीजाणू निर्मिती कशी होते तर ही बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन फंगस निर्मितीमधून होतं. आणि हे आपण सुद्धा घरामध्ये बऱ्याच वेळा डे टू डे लाईफ मध्ये आपण पाहतो. इथं आपण जर बघितलं की स्पोर फॉर्मेशन आपण फंगस वाढवू शकतो. कसं तर शिळ्या भाकरीचा किंवा पावाचा तुकडा ओलसर करून ठेवलं, 2-3 दिवसानंतर आपल्याला त्याच्यावरती हे फंगस, ही बुरशी वाढल्याचे दिसेल आणि त्या बुरशीची शरीराची रचना आपल्याला बघता येते. टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. ओलसर भाकरीचा किंवा पावाचा तुकडा एका दमट ठिकाणी ठेवा. फंगस विल ग्रो ऑन इट within 2 to 3 days. Observe the fungus under compound microscope and draw its diagram. Fungus like mucor have a filamentous body. They have sporangia. Once the sporangia are formed, sporangia burst and spores are released. Spores germinate in moist and warm place and a new fungal colony is formed. या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाकरीवर किंवा पावावरती जी वाढलेली बुरशी आहे ही नुसत्या डोळ्याने सुद्धा आपण पाहू शकतो. जर सुरुवातीला आपण तिकडे पाहिलं तर या ठिकाणी खाली जे आहे हे त्याचं रायझॉइड आहे, कवक जाळ, आणि त्याच्यावरती हे कवकाचे तंतू, फायबर्स उभे असलेले आपल्याला दिसतील. जर या कवकाचं, त्या फंगसचं बॉडी आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला वरती स्पोरॅन्जिया दिसेल.
स्पोरेंजिया, बीजाणुधानी. त्या बीजाणुधानीमध्ये बीजाणू तयार होतात, स्पोर्स याची निर्मिती होते आणि जेव्हा याची पूर्ण वाढ होईल तेव्हा स्पोर्स परिपक्व होतात, बीजाणुधानी फुटते आणि फुटल्यानंतर त्याच्यातले असणारे जे स्पोर्स आहेत हे दमट ठिकाणी पडले की त्याच्यापासून पुन्हा नवीन फंगस या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसेल. तर हे आहे स्पोर फॉर्मेशन. यामध्ये आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये 5 पद्धती आपण बघितल्या. एक फ्रॅगमेंटेशन, दुसरी रिजनरेशन, तिसरी बडिंग, चौथी व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आणि चौथी पाहिली ती स्पोर फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन संपलं. पुढच्याला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन बघूया. धन्यवाद.